एक महत्त्वाची बातमी पुण्यातील बहुचर्चित रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेटचा पर्दाफाश लोकशाही मराठीने 3 वर्षांपूर्वी केला होता। त्यानंतर या सगळ्या रॅकेटचा तपास करण्यासाठी गेल्या वर्षी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे। या समितीला आता पुन्हा मुदतवाढ दिल्याने यावर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। राजकीय दबावामुळे या कमिटीला मुदतवाढ मिळते असा आरोप देखील कुंभार यांनी केला आहे। आणि या सगळ्या संदर्भात विजय कुंभार यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहुयात। पुण्यातील बहुचर्चित रुबी हॉल क्लिनिकमध्ये सुरू असलेल्या किडनी तस्करीचा पर्दाफाश लोकशाही न्यूजने 2022 मध्ये केला होता। यानंतर या सगळ्या किडनी तस्करीवरती राज्य शासनाने एक कमिटी जी आहे ती नेमलेली आहे आणि या कमिटीला वारंवार मुदतवाढ जी आहे ती भेटत आहे। आणि या सगळ्या विषय बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि विजयजी कुंभार आपल्यासमोर आहेत। सप्टेंबर 24 मध्ये नेमलेल्या कमिटीने 3 महिन्यामध्ये अहवाल देणं अपेक्षित होतं किंवा बंधनकारक होतं, परंतु आता त्यांनी तसं न केल्यामुळं आता पुन्हा एकदा त्यांना 3 महिन्यासाठी म्हणजे 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। याच्यामधला मुद्दा असा आहे की वारंवार अशा समित्यांना मुदतवाढ दिली जाते। याच्यातूनच राज्य शासन याबाबतीत किंवा जे काही कोणी संबंधित आहेत ते सगळे याबाबतीत अत्यंत असंवेदनशील आहे असं दिसतंय। त्याच्यामुळं जे गुन्हेगार आहेत, जे माणसाच्या शरीराशी गुन्हा करतात, ते हा कुठल्याही एखाद्या दरोड्यापेक्षाही भयानक गुन्हा आहे। अशा गुन्हा करणाऱ्यांना याच्यामुळे एक प्रकारचं अभय मिळतं आणि ही चौकशी किती काळ चालू राहणार आहे। खरं तर हे काही दिवसांमध्ये संपवायला पाहिजे होतं। त्याला असं वर्षानुवर्ष जर तात्काळ ठेवत असतील तर एकूणच सगळं राष्ट्रीय शासन, प्रशासन आणि ते संबंधित गुन्हेगार या सगळ्यांचं कुठेतरी संगनमत झालंय असं समजायला याच्यातून जागा आहे। याच्यामध्ये जर कारवाई करायची झाली, चौकशी करायची झाली तर एका दिवसाचं, एका आठवड्याचं काम आहे, कारण याच्यातले सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत, पुरावा जागेवर आहे। परंतु दबावच एवढा मोठा असेल की याच्यामध्ये लवकर कारवाई करावी असं कुणाला वाटत नसेल आणि म्हणूनच या समितीला आणि या कारवाईला जाणीवपूर्वक विलंब केला जातो। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।